नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भाजपा काम करत आहे आणि फडणवीसांची भूमिकाही वेगळ्या विदर्भाच्या बाजूची। बावनकुळेंचं वक्तव्य तर विदर्भाच्या जमिनीत काहीतरी उगवायला मिळेल म्हणून घाबरलेले नेते आणि पक्ष वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काढतायत अशीही केली टीका। सुपारी प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवर कारवाई केली नाही तर मागात पडेल, जरांगेंचा सरकारला इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दादा, मुंडे आणि फडणवीसांमध्ये भेट। सुपारी प्रकरणात क्लीन चिट मिळवण्यासाठी धनंजय मुंडेंनी फडणवीस आणि अजितदादांचे पाय धरले। घातपाताची सुपारी दिली तरी मुंडेंना चौकशीसाठी बोलावलं जात नाही, जरांगेंचा आरोप। मी माझ्या मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, धनंजय मुंडे यांचं स्पष्टीकरण। जरांगेंना कुणीतरी बोलतं केलेलं आहे, धनंजय मुंडेंना बदनाम करण्याचा जरांगेंचा प्रयत्न। गुणरत्न सदावर्तेंचा आरोप। जरांगे स्वतःला न्यायाधीश समजायला लागले का, सदावर्तेंची प्रतिक्रिया। शिंदेच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार, ते आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतात, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा। शिंदेचे आमदार आमचेच, मग त्यांना भाजपात घेण्यात अर्थ काय। शिंदेच्या शिवसेनेतील भाजपामधील पक्षप्रवेशावरून होणाऱ्या टीकांवर फडणवीसांचं विधान। उद्धव ठाकरेंचे 13 आमदार आमच्या संपर्कात, संजय शिरसाटांचा मोठा दावा। संपर्कात असलेल्या आमदारांची नावं सांगू शकतो, एकनाथ शिंदे म्हणतील तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा स्फोट होईल, शिरसाटांची प्रतिक्रिया। तर विरोधी पक्ष नेते पदावरून आता एकामेकांवरती टीका टिप्पणी होते, वार पलटवार पाहायला मिळतात। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। विरोधी पक्ष नेता करायची वेळ येईल तेव्हा भास्कर जाधवांना करतील वाटत नाही, उदय सामंतांचं विधान। तर आता ठाकरे नाहीत तर महायुतीच ब्रँड, उदय सामंत यांची टीका। विरोधी पक्ष नेते पदासाठी 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही, भास्कर जाधवांचं विधान। तर उद्धव ठाकरे माझं नाव घेतील की अन्य कुणाचं ते तेव्हा पाहू, जाधवांचं उत्तर। ठाकरे सहजासहजी कोणाला पद देत नाहीत, विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधवांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जातं, निलेश राणेंचा आरोप। आदित्य ठाकरेंनी विरोधी पक्षनेते पदाबाबतच्या चर्चा फेटाळल्या, बातमी पेरलेली आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका, आदित्य ठाकरेंकडून स्पष्ट। विरोधी पक्षनेता नसल्यानं विरोधी पक्षाच्या बोलण्यावरती मर्यादा येत नाहीत, विरोधकांनी बोलावं, भूमिका मांडावी, सरकार त्याला उत्तर देईल। तर उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं, तसं आताही आदित्य ठाकरेच विरोधी पक्ष नेतेपदासाठी नाव येत असेल तर विशेष नाही, शंभूराज देसाईंचं वक्तव्य। संवैधानिक पद रिक्त ठेवणं हा मनमानीपणा, संविधान लोकशाही सत्ताधारी मानत नाही असा अर्थ होतो, वडेट्टीवारांचा हल्ला। किमान 29 जागा निवडून यायला हव्या होत्या, 10% आमदार असते तर विरोधी पक्ष नेतेपद मिळालं असतं, विरोधकांच्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या मागणीवरती गुलाबरावांची टीका। विरोधी पक्ष नेतेपदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्ष नेतेपद कमवा, शिंदेंचा टोला। विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय घेणं अभिप्रेत आहे, किमान अजितदादांनी तरी मुख्यमंत्र्यांना सांगावं। काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्ष नेतेपदासाठी नावं देण्यात आली आहेत, काँग्रेसचे नेते सतेज पाटलांचं वक्तव्य। तर आजचा हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता, त्यामध्ये नक्की काय काय घडलंय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज्याच्या आर्थिक पातळीवरती ओढाताण, लवकरच गाडी रुळावर आणण्यासाठी अर्थ खातं प्रयत्नशील, अजित पवारांची कबुली। विधिमंडळ परिसरात निलेश राणे आणि रवींद्र चव्हाणांची चर्चा, मालवणातल्या राड्यानंतर पहिल्यांदाच आले समोरासमोर, पुरावे अहवाल आल्यावर मी भूमिका मांडणार, निलेश राणेंची प्रतिक्रिया। विधानसभेचा कार्यकाळ वाढवण्याची विरोधी पक्षांची मागणी, तर ही भावना आमची पण आहे, मात्र आचारसंहिता आहे आपल्याला माहिती आहे, मुख्यमंत्र्यांचं उत्तर। मवियाच्या काळात 3 दिवस अधिवेशन चालायचं असाही पलटवार। अधिवेशनात 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पुरवणी मागण्या मांडणार, हिवाळी अधिवेशनात आज अर्थ मंत्रालय पुरवणी मागण्या सादर करणार, मार्च महिन्यापर्यंत आता खर्चाची तरतूद करण्यात येणार, सूत्रांची माहिती।
तुकाराम मुंडेंना निलंबित करण्याची कृष्णा खोपडेंची मागणी. मर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यावधींचा निधी दिला जातो. मुंडेंनी काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली, कृष्णा खोपडेंचा आरोप. तर पुरवण्या मागण्या मंजूर करण्यासाठी आणि सरकारी तिजोरीतील पैसा ओरबाडण्यासाठीच अधिवेशन. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा आरोप. गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री करावा. आमदार महेंद्र थोरवेंची प्रतिक्रिया. रायगड पालकमंत्रीपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचा दावा. आम्ही बंड केलं म्हणून सत्ता आली, भाजपला याची जाणीव राहिली नसल्याची टीका. नागपुरात गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट. सूत्रांची माहिती, जैश ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका वाढला. गुप्तचर यंत्रणेचा इशारा. विधान भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. आता बघूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या. लाडकीनं चमत्कार केल्यानं विरोधकांचे टांगे पलटी, घोडे फरार. लाडकी बहीण योजनेवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला. महिलांच्या सक्षमीकरणात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, शिंदेंची प्रतिक्रिया. नागपुरातील हॉटेलवरती मंत्री संजय शिरसाटांची हॉस्टेलवरती धाड पाहायला मिळते. संजय शिरसाटांची विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत संजय शिरसाटांकडून आढावा घेण्यात आला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची रेडिएशन ब्लू हॉटेलमध्ये बैठक संपन्न झालेली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते. तर उद्या सकाळी 9:30 वाजता विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिंदेची शिवसेना बीएमसीमध्ये 90 ते 100 जागांसाठी आग्रही आहे. लवकरच प्रस्ताव ठेवणार आहे, सूत्रांनी ही माहिती दिली. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम उपनगरातील शिंदेच्या 3 आमदारांवर निवडणुकीची विशेष जबाबदारी असणार आहे. प्रकाश सुर्वे, मुरजी पटेल, दिलीप लांडेंवरती पक्षाकडून जबाबदारी देण्यात आली. पश्चिम उपनगरातील 12 ते 15 जागांची जबाबदारी 3 आमदारांवर टाकण्यात आली. पुण्यामध्ये निवडणुका मोविया म्हणूनच लढवाव्यात. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी परिपत्रक काढलेलं आहे. प्रशांत जगतापांनी घेतलेल्या भेटीनंतर हे पत्रक काढण्याचा शरद पवारांच्या सूचना होत्या. 19 आणि 20 या 2 दिवस प्रदेशाध्यक्ष पुणे दौऱ्यावरती असणार आहेत. राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत प्रशांत जगताप आणि सहकार्यांमध्ये 2 मतप्रवाह असल्याची माहिती मिळते. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवरती माजी आमदार राजेंद्र राऊतांची एक हाती सत्ता आली आहे. राऊत गटाचे 18 पैकी 18 उमेदवार विजयी झालेत. कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत जल्लोष करण्यात आला आहे. मुंबई भाजपाकडून शहरातील सर्व 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये नागरी मेळाव्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून याची सुरुवात केली जाणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला फेर नोटीस देण्यात आले. शासन निधीचा विनियोग कसा होतो याची चौकशी होणार आहे. चौकशीसाठी समितीही गठीत करण्यात आली आहे. समितीकडून शुगर इन्स्टिट्यूटकडे संबंधित कागदपत्र मागवली होती.